भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी नागपुरात मोठा विजय मिळवला। गडकरींनी कामातून मिळवलेला विश्वास मतदानातून दिसला अशी प्रतिक्रिया गडकरींची पत्नी कांचन गडकरी यांनी दिली आहे। त्यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधीने। पाहूया। कांचन ताईला विचारूया, तुमची पहिली प्रतिक्रिया, कार्यकर्त्यांचा उत्साह, जोश, सर्वत्र आनंदाचं वातावरण पाहायला मिळतं नागपूरमध्ये। खरं आहे, कारण नितीनजी नागपुरातून तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आलेले आहेत आणि नागपूरच्या जनतेने जो विश्वास पुन्हा नितीनजींवरती दाखवला त्याबद्दल मी नागपूरच्या लोकांचे खूप खूप आभार मानते। आणि नितीनजींच्या हाताने पुन्हा देशाची आणि नागपूरची सेवा घडो, गोरगरिबांचं काम होवो आणि हीच ईश्वराचरणी पुन्हा मी प्रार्थना करेन की पुन्हा नितीनजींच्या हातून देशाची सेवा, गोरगरिबांची सेवा, नागपूरची सेवा घडो। नागपूरकरांनी परत एकदा विकासाच्या मुद्द्यावर नितीनजीला साथ दिलेली आहे। हो, विकासही केला आहे आणि कोरोना काळात जे नितीनजींनी नागपूरच्या लोकांसाठी जे काम आहे ते एकही नागपूरकर विसरू शकत नाही आणि असा विश्वास त्यांनी संपादन केल्यामुळे पुन्हा नागपूरच्या जनतेने त्यांना निवडून दिलेला आहे। असं वाटतं लीड थोडी जास्त अपेक्षित होती तुम्हाला? हा, थोडी अपेक्षित होती, पण इन ऑल पूर्ण देशामध्ये वोटिंग पर्सेंटेज कमी झाल्यामुळे हे होऊ शकतं आणि काय याच्यामध्ये जिंकणं महत्त्वाचं आहे। ती जीत आपण हासिल केली आहे, ती जीत ते आपण जिंकलेलो आहे। नागपूरकरांनी जातीपाती आणि धर्माच्या पलीकडे जाऊन मतदान केलं, तर नागपूरकरांच्या या दृष्टिकोनाबद्दल तुम्ही काय सांगाल? त्यांनी जे प्रेम विश्वास संपादन केला कामाबद्दलचा, त्यांच्याबद्दलचा, तो विश्वासच या मतदानातून आपल्याला दिसून येतो आहे की त्यांनी अत्यंत विश्वासाने नितीनजींना मतदान केलं आहे आणि त्याचा परिणाम म्हणून आज नितीनजी निवडून आलेले आहेत। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।